नमस्कार, मी सुरेश शिंदे. आत्ता आपण समर्थ शाळा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही चित्रकलेच्या स्पर्धा आहेत, त्याचं नक्की कसं आयोजन असणार आहे ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी नवीन समर्थ विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या सौ वासंती केशव काळ. बरं, आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी दिसतात. मला नक्की काय कोणती स्पर्धा आहे? आज ही ना चित्रकलेची स्पर्धा आहे. शासकीय रेखाकला चित्रकला परीक्षा आहे. यामध्ये ही शाळा आपली फार पूर्वीपासून केंद्र आहे आणि मुळातच शाळा आपली ही ऐतिहासिक आणि जुनी आहे. तळेगावातली ही पहिली शाळा आहे आणि या शाळेमध्ये भरपूर जुनी शाळा असल्यामुळे चित्रकला स्पर्धा किंवा 10वीच्या बोर्डाचे ही शाळा केंद्र असते. धन्यवाद. नमस्कार, आपली ओळख सांगावी. सर, कला शिक्षक योगेश पाटील. तर आपल्या इथं शासकीय रेखाकला परीक्षा 2024, तर त्याच्यात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा 2 परीक्षा असतात. तर पहिले 2 दिवस एलिमेंटरी असते आणि दुसरे 2 दिवस इंटरमिजिएट असते. तर एलिमेंटरीला साधारण 559 विद्यार्थी बसलेले आहेत आणि इंटरमिजिएटला 409 विद्यार्थी बसले, अशी एकूण 968 विद्यार्थी बसले. आपल्या या भागात आता किती शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत? आपल्या या शाळेमध्ये 13 शाळेचे विद्यार्थी आले आहेत आणि आपली धरून असे 14 शाळेचे विद्यार्थी आहेत. ओके. नमस्कार. नमस्कार, मी शरद मुरलीधर जांभळे, या शाळेचा मी सुपरवायझर आहे. बरं, आता या ठिकाणी स्पर्धा आहे, नक्की याबद्दल आपण काय सांगाल? मला या शाळेमध्ये आता सर्वप्रथम तुम्ही आल्याबद्दल तुमचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि ही जी आमची शाळा आहे नवीन समर्थ विद्यालय, ही राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा आहे. या 1906ची स्थापना आहे. या शाळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः ज्या वर्षापासून चित्रकला स्पर्धा परीक्षा सुरू झालेली आहे, ती परीक्षा मावळ तालुक्यातलं पहिलं हे मूळ केंद्र होतं. याच्या व्यतिरिक्त मावळ तालुक्यात दुसरीकडे कुठेही केंद्र नव्हतं. त्यानंतर मी इथे जवळजवळ गेले 15 वर्ष काम करते. 15 वर्ष आमचे चित्रकलेचे कला अध्यापक या चित्रकलाच्या परीक्षेच्या सगळं नियोजन करतात. त्याचबरोबर व्यवस्थित परीक्षा पार पाडतात. आणि ह्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. त्यामुळं ते भविष्यामध्ये त्यांचं स्वतःचा उद्योग, उदाहरणार्थ एक पेंटर म्हणून चांगला बनू शकतो. त्याचबरोबर आर्किटेक्चरही त्याच्यात याच्या पुढं जाण्याची संधी मिळते. त्याचबरोबर स्वतः डिझायनर म्हणून ते काम करू शकतात. त्याच्या मला आठवते आमच्या ज्या माजी शिक्षिका चित्रकलेच्या होत्या श्रीमती अरोरा मॅडम, त्या मोठ्या डिझायनर म्हणून कार्यरत त्यावेळेस काम करत होत्या. धन्यवाद.
Thank you.